चला सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम एव्हरीवन टू सदैव क्लासेस. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू सब्जेक्ट नोन एज सायन्स अँड टेक्नॉलॉजी. बघा, आतापर्यंत तुम्ही फक्त सायन्स शिकलात. नाव इन दिस इयर तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी शिकायची आहे. टेक्नॉलॉजी आणि सायन्स तुम्हाला दोन्ही मिक्स मध्ये शिकायचं आहे. सो यार स्टँडर्ड 9. सो इफ यू सी इन युअर टेक्स्ट बुक, जर तुम्ही टेक्स्ट बुक पाहिलं, युअर सायन्स इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. तुमचं जे सायन्स आहे त्याचे दोन भाग केले बघा. इट इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. मी दाखवतो कुठे तुम्हाला बघा. ओके, येस, हिअर सी. टोटल यू हॅव बघा, तुम्हाला टोटल लेसन्स आहेत 18. टोटल लेसन्स आर देअर 18 लेसन्स आहेत. नाव यामध्ये काही काही लेसन, देर आर सम लेसन्स विच आर डिवाइड इंटू सायन्स टू. सायन्स वन, सायन्स टू. असं तुमचं मॅथ्स वन, मॅथ्स टू आहे ना, सेम वे तुमचं सायन्स वन आणि सायन्स टू आहे. सो सम ऑफ द लेसन्स आर इन सायन्स वन अँड सम आर इन सायन्स टू. ठीक आहे. जसं बघा इथे सपोज वी सी फर्स्ट हाफ जर पाहिलं आपण. ओके, वी सी द फर्स्ट हाफ ऑफ युअर एक्झामिनेशन. Huh? This is science one. This is science one. This is also science one. Science one. Hmm? Then this is science two. बघा हा science two चा part आहे. Classification of plants, energy flow in ecosystem, useful and harmful microorganisms, environmental management. हा science two चा part आहे. आणि फर्स्ट पार्ट आहेत ना हे सायन्स वन आहे. हे मॅथ्स सायन्स वन विज्ञान एक आहे. याला एक विज्ञान एक म्हणतात. ठीक आहे. आणि इथून जे आहे 6 पासून तर ऑलमोस्ट 9 पर्यंत दिस इज सायन्स पार्ट टू. म्हणजे तुम्ही जेव्हा फर्स्ट पार्टचा जेव्हा आपण अभ्यास करतो, पहिल्या परीक्षा जेव्हा अभ्यास करतो 6 पर्यंत, तर तुमचं डिव्हिजन असं होतं. ठीक आहे. परत रिपीट करतो बघा, कुठलं सायन्स वन कुठलं सायन्स टू करायला तुम्हाला पाहिजे. एक मिनिट. पेज नंबर किती होतं आपलं? पेज नंबर 9. ओके, सो पेज नंबर 9. बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला विज्ञान एक आणि विज्ञान दोन आहे. तर पहिले जे 5 धडे आहेत ते विज्ञान एकचे आहे. 6, 7, 8, 9 हे विज्ञान दोनचे धडे आहेत. तुम्हाला जसं गणिताचे भाग दोन केलेत ना, तसं विज्ञानाचे सुद्धा दोन भाग केलेले आहेत. ठीक आहे, कळलं का? त्यामुळे तुम्हाला विज्ञानाचे दोन भाग झालेत आणि तुम्ही शिकता विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान. पहिला धडा आहे आपल्याला, त्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन, गतीचे नियम. बघा, फर्स्ट चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन, गतीचे नियम. लॉज ऑफ मोशन, गतीचे नियम. हा जो धडा आहे ना, लक्षात घ्या. हा धडा घेताना आपण काय करणार आहोत, जे महत्वाचे मुद्दे आहेत तेच घेणार आहोत. पूर्ण धडा वाचायला आपल्याला, म्हणजे पूर्ण धडा वाचण्याचे जे महत्वाचे मुद्दे आहेत तेच घेणार आहोत. तर पूर्ण धडा जो आहे तो 17 पानांचा धडा आहे. ठीक आहे. तर आपल्याला जास्त त्याच्यामध्ये जे गरजेचं आहे तेच आपण मध्ये मध्ये घेणार आहोत. जे गरजेचं आहे आपण तेच त्याच्यामध्ये घेणार आहोत. गेटिंग? समजतंय? चला. सो लेट स्टार्ट करूया आपण. व्हॉट इज द मोशन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ मोशन, लॉज ऑफ मोशन. फर्स्ट बघा, या चॅप्टरमध्ये शिकायचं काय? मोशन, acceleration, distance and displacement, Newton's law of motion and Newton's laws of motion and related equations and related equations. ठीक आहे. काय काय शिकायचं? प्रतीक्षा लक्ष दे. प्रतीक्षा, तुझ्या एकटीसाठी मला परत मराठी घ्यावं लागतं बघ. काय शिकायचं आहे? गती, त्वरण, विस्थापन आणि अंतर, न्यूटनचे गतिविषयक नियम व समीकरणे. बरोबर? आता मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट, मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट हे तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहात. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट, बरोबर, एखाद्या पदार्थाची गती. मोशन म्हणजे काय? पदार्थ गती. बघा, तुम्ही या गोष्टी तुम्ही आधी शिकलेल्या आहात, इयत्ता 7वी, 8वी, 6वी पर्यंत. पहिलं तुम्हाला दिलंय अ फ्लाइट ऑफ अ बर्ड, पक्षाचं उडणं. बघा, पक्षाचे उडणे, फ्लाइट ऑफ अ बर्ड म्हणजे काय? पक्षाचे उडणे. सेकंड तुम्हाला दिलंय अ स्टेशनरी ट्रेन, एका ठिकाणी असलेली किंवा थांबलेली रेल्वे गाडी. नंतर थर्ड तुम्हाला दिलंय, नाहीला काय प्रॉब्लेम जातो येतोय सारखा. थर्ड, लिव्स फ्लाइंग थ्रू एअर. बघा, लिव्स फ्लाइंग थ्रू एअर, हवेतून उडणारा पाला पाचोळा. हवेतून उडणारा पाला पाचोळा. आणि फोर्थ तुम्हाला दिलंय, चौथं तुम्हाला दिलंय अ स्टोन लाईंग ऑन अ हिल. बरोबर, डोंगरावरती स्थिर असलेला दगड. आता याची जर गती विचार केली आपण, याचे जर मोशन विचार केली तर प्रत्येकाचे मोशन वेगळे. अ फ्लाइट ऑफ अ बर्ड, बघा, पक्षी जो उडतो त्या कोणत्या कशा उडतो त्याप्रमाणे हवेत
वाऱ्यामुळे पानं कशी उडतात किंवा एखादी ट्रेन असेल तर या प्रत्येकाची गती वेगवेगळी असते. याला मोशन आपण म्हणतो. काय म्हणतो? मोशन. We see the motion of several objects every day. Sometimes we cannot see the motion of an object directly, as in the case of a breeze. Can you list some of the example? बरोबर. आता काही गोष्टी आपल्याला दिसतात, काही गोष्टी दिसतात का? नाही. बरोबर. काही गोष्टी आपल्याला दिसत नाही. बरोबर. कोणती काय दिसत नाही आपल्याला? वारा. वारा दिसतो का आपल्याला? नाही. त्याची प्रत्यक्ष आपण गती पाहू शकत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट दिसते, एखादी गोष्ट हलताना दिसते, परंतु ती गोष्ट तुम्हाला वारा दिसत नाही. बरोबर एखादं झाड हलताना दिसेल, पण वारा हलताना दिसेल का? नाही दिसणार. आता बघा 2 महत्त्वाचे शब्द तुम्हाला शिकायचे आहेत. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. बघा सायन्स आपण शिकतोय थोडं नीट लक्ष द्या. तुमचा जर नेटवर्क गेला तर तुम्ही परत जॉइन करा. काही प्रॉब्लेम नाही. पण सायन्स समजून घ्या. घाई नाही आपल्याला. सायन्स समजून घ्यायचं आपल्याला बिकॉज हे तुमचा बेस आहे इयत्ता 10चा स्टँडर्ड 10चा लक्षात ठेवा. सो तुम्हाला शिकायचं आहे विस्थापन आणि अंतर. डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. मी परत रिपीट करून सांगतो मराठीत पण इंग्लिशमध्ये पण. फक्त तुमचं लक्ष असलं पाहिजे या ठिकाणी. शेडगे आलाय का शेडगे? शेडगे आलाय? नाही. 1 मिनिट. येस, प्रज्ञा. नेटवर्क जातोय तुमचा काही प्रॉब्लेम नाही. जॉइन करा. सो व्हॉट इस द डिस्प्लेसमेंट अँड द डिस्टन्स? नीट लक्ष द्यायचं. बघा डिस्प्लेसमेंट अँड द डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट अँड द डिस्टन्स. परत नीट तुम्हाला आता समजून घ्यायचं काय तुम्हाला बघा याच्यामध्ये. बघा. शीतल अँड प्रशांत हाऊस. या ठिकाणी शीतल आणि प्रशांतचं घर आहे बघा. या ठिकाणी तुम्ही बघाल तर या ठिकाणी शीतल आणि प्रशांतचं काय आहे? घर आहे. शीतल आणि प्रशांत या ठिकाणी काय आहे? घर आहे. आता हे शीतल आणि प्रशांत शाळेत जाताना सुरुवातीला ते जातात संगीताच्या घरी. कुठे जातात ते? संगीताच्या घरी जातात. कुठे जातात? संगीताच्या घरी जातात. ओके. दे गो टू संगीताज हाऊस. बघा. दे गो टू संगीताज हाऊस. आता संगीताच्या घरी जाऊन मग त्या संगीताला घेऊन ते कुठे जातात? शाळेत जातात. म्हणजे ते तिघं जण कुठे गेले आता? शाळेत गेले. आता इथून इथे बघा. इथून त्यांनी कुठे आले? ते संगीताकडे आले. तर त्यांचं अंतर किती झालं? 500 मीटर. त्यांनी 500 मीटर बरोबर 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर ते चालले. संगीताच्या इथून शाळेत जायला त्यांनी 1200 मीटर अंतर कापलं. म्हणजे 1 किलोमीटर आणि 200 मीटरवर. बरोबर? म्हणजे इथून बघा ते आधी या मार्गाने आले, नंतर या मार्गाने आले. तर 500 अधिक 700 किती झाले? 500 प्लस 1200. त्यांनी एकूण अंतर किती पार केलं? एकूण डिस्टन्स किती पार केलं? 1700 मीटर. शाळेत जाण्यासाठी शीतल आणि प्रशांत नीट लक्ष द्या. ओके टू गो टू स्कूल शाळेत जाण्यासाठी प्रशांत आणि शीतल या दोघांनी किती अंतर ऍक्च्युअली पार केलं? व्हॉट इज द ऍक्च्युअल डिस्टन्स? 1700 मीटर. बघा ना हे 500 आणि हे 1200 दोघांची बेरीज केली किती आलं? 1700 मीटरची बेरीज झाली. अ, आता याला काय म्हणतो आपण? डिस्टन्स. लक्षात याला काय म्हणतो? डिस्टन्स किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतो अंतर. काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये? अंतर. काय म्हणतो त्याला मराठीत? अंतर. बरोबर हे 2 अंतर. त्यांच्या घरापासून निघाले, संगीताच्या घरापर्यंत आले. संगीताच्या घरापासून तिघ जण निघाले. कुठे आले? आतापर्यंत ते शाळेत पोहोचले. आता दुसरा शब्द आहे तुम्हाला डिस्प्लेसमेंट. काय शब्द आहे तुम्हाला? डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर ऍक्च्युअली सुरुवात कुठून झाली होती? या दोघांनी आपल्या घरावर सुरुवात केली होती. यांचा प्रवासाचा शेवट कुठे झाला? शाळेमध्ये. ओके. एंड ऑफ द जर्नी इज इन द स्कूल. एंड ऑफ द जर्नी इज इन द स्कूल. राइट? सो इथून इथून जर शाळेपर्यंतचं अंतर बघितलं तर ते किती आहे? 1300 मीटर. तर याला काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट. याला काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? विस्थापन. बरोबर? काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये? विस्थापन. बघा परत सांगतो लक्ष द्या. थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला पण एवढं काही कठीण नाहीये. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? विस्थापन. समजलं? ठीक आहे. बघा त्यांनी काय केलं? हा मार्ग त्यांनी पत्करला. बघा. बघा. सुरुवातीला ते इथून संगीताच्या घरी गेले. संगीताच्या घरातून ते कुठे गेले? शाळेत गेले. हे जे अंतर आहे, जे आपण निळ्या रंगाने दाखवलं, हे अंतर काय आहे? डिस्टन्स आहे. त्यांचं अंतर आहे. त्या दोघांनी एवढं अंतर पार केलं. परंतु जर आपण ॲक्चुअली त्यांचं जर डिस्प्लेसमेंट बघितलं किंवा डिस्टन्स पाहिलं, विस्थापन पाहिलं, तर ते किती आलं तुम्हाला या ठिकाणी किती आलं ते?
किती आलं ते तुम्हाला या ठिकाणी 1300 1300 मीटर आलं बरोबर. म्हणजे थोडक्यात ते सुरुवातीच्या पासून शेवटच्या स्थानापर्यंत ते किती अंतर गेले सॉरी किती त्यांचं विस्थापन झालं डिस्प्लेस झालं ते 1300 समजलं आता. याच्यात तुम्हाला डाऊट आहे का सगळ्यांना विचारतो परत प्रत्येकाला विचारतो कारण सायन्स चालू केलंय त्यामुळे थोडंसं कठीण वाटत असेल आपल्याला पण सगळ्यांनी नीट लक्ष द्या. डिस्प्लेसमेंट कळालं अरे हर्ष पण आहे ना सॉरी म्हटलं प्रगतीच आहे. डिस्प्लेसमेंट कळालं डिस्टन्स कळालं येस गाईस समजलं. श्रावणी कळालं का ग लेट आलीस तू नयन प्रज्ञा डिस्प्लेसमेंट कळालं डिस्टन्स कळालं विस्थापन कळालं अंतर कळालं समजलं का असं करा सगळ्यांनी म्हणजे मला बरं पडेल. थंब दाखवा तुमचे ऑप्शन आहे थंब मध्ये समजलं हर्ष भार्गव गॉट इट येस अजून कोण आहे इकडे साहिल पाटील शाबाश चलो आरती आहे का आरती नाही आली आरती आहे ना ओके गुड चलो. सो फायनली बघा अजून तुम्हाला एक्झाम्पल बघा दिस इज ए हा ए कुठूनही बी पर्यंत गेला कैसे बी झाले तो कुठून येतो बी पर्यंत गेला फिरून 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 तो बी पर्यंत गेला. सो द डिस्टन्स ऍक्च्युली तो इथून इथपर्यंत गेला दिस इज द डिस्प्लेसमेंट याला म्हणतो डिस्प्लेसमेंट. आणि हे जे अंतर आहे ना हे जे कुठून 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 गेला बरोबर. जर तुम्ही शाळेतून घरून घरून शाळेत जाताना आपण फिरून 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 शाळेत जरी गेलो तर तुमच्या घरावर शाळेचं अंतर किती आहे तर ते झालं तुमचं डिस्प्लेसमेंट दॅट इज द डिस्प्लेसमेंट ठीक आहे किंवा विस्थापन. चला खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता हा लक्षात द्या. हेच तुम्हाला पुढे दिलंय का बाकी मी वाचत नाही हेच तुम्हाला पुढे दिलेलं आहे. ना आता इथे तुम्हाला डेफिनेशन आहे लक्षात घ्या काय आहे डेफिनेशन. या डेफिनेशन तुम्हाला लिहून पाठवायचे आहेत मला का कालचा अभ्यास बऱ्याच मुलांनी पाठवलेला नाही. मी प्रत्येकाच्या नाव प्रत्येकाला सांगायचं का नाही ना. डिस्टन्स ही डेफिनेशन लक्षात ठेवा यानंतर व्याख्या किंवा डेफिनेशन या तुम्हाला लिहून ठेवायच्या आहेत. एक एक डेफिनेशन तुम्हाला लिहून ठेवायची आहे. ओके दिस इज द डेफिनेशन. Distance is the length of actual path traveled by an object in motion while going from one point to another. कळलं इथपर्यंत झालं याचं डेफिनेशन कोणाचं डेफिनेशन झालं हे डेफिनेशन कोणाचं झालं डिस्टन्सचं अंतर बरोबर. त्याचबरोबर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग तुम्हाला मागे सांगितलं स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट्स सुरुवातीचं अंतर आणि शेवटचं अंतर. हम्म, परत सांगतो बघा या डेफिनेशन काय आहे बघा. अंतर म्हणजे काय आणि त्याचबरोबर बघा अंतर अंतर म्हणजे काय तर दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. ही झाली एक व्याख्या लक्षात घ्या ही व्याख्या तुम्हाला लिहायची आहे. धड्याचा अभ्यास करताना तुम्हाला व्याख्या पण महत्वाच्या असतात. ओके ही झाली एक व्याख्या व्याख्या नाही व्याख्या इथे व्याख्या पाहिजे. तर विस्थापन विस्थापन म्हणजे काय तर गतिमानतेच्या आरंभ आणि अंतिम बिंदूमधील सर्वात कमी अंतर कळलं ठीक आहे. अंतिम आणि सर्वात कमी अंतर पुढे चला अंतर आणि विस्थापन जाऊ द्या परत त्याच गोष्टी नको. आता तुम्हाला शिकायचं आहे चाल आणि वेग लक्षात घ्या स्पीड अँड द व्हेलॉसिटी चाल आणि वेग. चाल म्हणजे काय तर कापलेले एकूण अंतर एखाद्या वस्तूने कापलेले एकूण अंतर छेदात लागलेला एकूण कालावधी त्याला आपण काय म्हणतो बघा त्याला म्हणतो चाल म्हणजेच काय वेलॉसिटी चाल म्हणजे काय म्हणतो वेलॉसिटी. तर वेग म्हणजे काय स्पीड वेग म्हणजे काय स्पीड स्पीड म्हणजे काय तर पुढे दिलं बघा एखाद्या वस्तूने एका कालावधीत एकाच दिशेने कापलेल्या अंतराला आपण काय म्हणतो वेलोसिटी असे म्हणतो. दिशा कोणती एकच दिशा कोणती एकच लक्षात घ्या दिशा कोणती एकच. तर वेग म्हणजे काय वेग म्हणजे काय इंग्लिश मध्ये समजून सांगणार आहे मी टेन्शन घेऊ नका. वेग म्हणजे काय तर एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात. वेग म्हणजे काय विस्थापन भागिले वेळ विस्थापन भागिले वेळ. चाल आणि वेग यांची जी एकक आहेत ती सारखी आहेत किती आहेत मीटर दर सेकंद एम म्हणजे मीटर एस म्हणजे सेकंद. ही झाली एस आय पद्धत स्टँडर्ड इन्फॉर्मेशन पद्धत आहे तुमची. सीजीएस सीजीएस पद्धतीमध्ये म्हणतात सेंटीमीटर दर सेकंद. त्याचबरोबर चाल आणि अंतराशी संबंधित आहे तर वेग बघा नीट लक्ष द्या. चाल अंतर तर वेग कशी संबंधित आहे विस्थापनाशी संबंधित आहे. गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते बरोबर गती जर सारखीच असेल तर
सारखी असते. म्हणजे जर सरळ रेषा असेल तर सारखं, नाही तर वेग. आणि एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात. परत रिपीट करतो बघा, नीट लक्ष द्या. या दोन्हीचं डेफिनेशन तुम्ही पाहिल्या बघा. वेग म्हणजे विस्थापन छेदात वेळ आणि इथे काय दिलंय अंतर आहे बघा. दोघांची जर व्याख्या बघितली किंवा सूत्र बघितलं ते सारखंच आहे. इथे काय शब्द आहे अंतर. इथे शब्द काय आहे विस्थापन. इथे काय आहे कालावधी तो सारखाच आहे. इथं काय हे सारखंच आहे. बरोबर फक्त फरक काय पडला अंतर. अंतराला जर कालाने वेगाने अंतराला जर तुम्ही भाग लावला कशाने वेळेने तर तुम्हाला काय मिळतं चाल मिळते. आणि जर विस्थापनाला तुम्ही भाग लावला वेळेने तुम्हाला काय मिळतं वेग मिळतो. परत रिपीट करतो बघा समजून घ्या गोष्टी. वेळ लागेल पण एकदा धडा तुम्ही परत वाचला की तुम्हाला या गोष्टी समजून जातील व्यवस्थित. No. Speed and the velocity. Speed and the velocity. Velocity. So what is speed? What is speed? बघा, what is the speed? Speed is what? Total distance traveled upon time required. Total distance traveled upon time required. So speed. Speed ज्याला आपण म्हणतो speed is related with the distance. Speed is related with the distance. बघा इथे दिलंय. Speed is related to distance. Speed is related to distance. And velocity. Velocity म्हणजे काय? आता इथे डिस्प्लेसमेंट वर्ड येणार. What is the velocity? Velocity is equal to displacement upon time. Velocity is equal to displacement upon time. ठीक आहे. Velocity is equal to displacement upon time. The units दोघांचे सेम आहेत. Okay. In SI unit it is meter per second आणि CGS मध्ये it is centimeter per second. Speed is related with distance and velocity is related with the displacement. लक्षात ठेवा velocity is related. हे दोन्ही फॉर्म्युले पण तुम्हाला लिहायचे आहेत. लक्षात ठेवा डेफिनेशन आणि दोन्ही फॉर्म्युले पण तुम्हाला लिहायचे आहेत. थोडं डोक्यावरून जातंय हळूहळू समजून घ्या. अँड इफ द मोशन इज अलोंग अ स्ट्रेट लाईन जर तुम्हाला फक्त इथून ए वरून जर बी पर्यंत बरोबर या ठिकाणी समजा तुमचं मुंबई आहे सपोज इथे मुंबई आहे आणि सपोज या ठिकाणी ठाणे सपोज का जर हा सरळ रस्ता असेल सरळ ओके एकदम सरळ रस्ता कुठे वळण नाही काही नाही काही नाही नो टर्न कुठेच टर्न नाही एकदम सरळ स्ट्रेट रस्ता असेल देन या ठिकाणी काय आहे तुमचा स्पीड अँड वेलोसिटी वेग आणि चाल वस्तूची वेग आणि वस्तूचा चाल कशी असणार सेम असणार समजलं गेटिंग गुड कोणाला डाऊट आहे इथपर्यंत येस गायस कळलं दोन्ही मी मुद्दामून हळूहळू चाललोय कारण सायन्स सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला त्यात टेक्नॉलॉजी पण ऍड केलंय आतापर्यंत विज्ञान सोपं होतं आपण पटकन शिकायचं होते आता आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे चलो नेक्स्ट घाबरू नका जास्त पळवणार नाही का तुमचं धडा जेवढं इम्पॉर्टंट तेवढं तुमचं घेणार आहे मी जे गरजेचं तेच घेणार आहे बाकी जे काही एक्झाम्पल्स वगैरे आपण त्यात आता जाणार नाही आहोत आता बघा जे मी तुम्हाला सांगितलं आधीच मी आधी पण तुम्हाला सांगतो की सायन्स शिकताना महत्वाच्या गोष्टीच आपण या ठिकाणी घेत असतो म्हणजे सगळं शिकायचं असतं आपल्याला परंतु काय होतं की सायन्स किंवा काही काही धडे खूप मोठे असतात ज्यात आपल्याला प्रत्येक धडा किंवा प्रत्येक ओळ आणि ओळ वाचणं गरजेचं नसतं क्वेश्चन नंबर तुम्हाला काय दिलं इफेक्ट ऑफ स्पीड अँड डिरेक्शन ऑन वेलोसिटी इफेक्ट ऑफ स्पीड अँड डिरेक्शन ऑन वेलोसिटी बरोबर चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम चाल आणि दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम तुम्हाला गाड्या दिसल्या बघा तुम्हाला गाडी दिसते एक गाडी सरळ रेषेने चालली एक गाडी घाटात चालली तर तुम्ही या गाड्या मोटर बाईक्स पाहिल्या असतील बरोबर की नाही या मोटर बाईक्स तुम्ही पाहिल्या असतील टीव्ही मध्ये तरी पाहिल्या असतील काय दिलंय बघा सचिन मोटरसायकलने प्रवास करतोय सचिन नावाचा एक मुलगा आहे तो कशाने प्रवास करतोय मोटरसायकलने प्रवास करत आहे प्रवासादरम्यान काय घडलं पहिलं आता रस्त्याने जेव्हा प्रवास करतो तेव्हा सगळेच रस्ते सारखे असतात का नाही कुठे रस्ता सरळ असतो कुठे सपाट असतो आपलं कुठे सरळ रस्ता असतो कुठे वळणावळणाचा असतो कुठे घाट येतो कुठे चढ असतो कुठे उतार असतो पहिलं सचिन मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता दिशा बदलली का नाही सरळ दिशेने तो गेला सरळ दिशेने गेला रस्ता सरळ होता त्यामुळे त्याने काय केलं चाल वाढवली अथवा कमी केली तर काय परिणाम होईल बरोबर तुम्ही जर गाडी प्रवास केला तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल दुसरं त्यांनी विचारलंय सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये जर वळण आले तर चाल आणि वेग सारखा येईल का नाही वळण आल्यानंतर तुम्हाला माहित आहे की वळण आल्यानंतर काय होतं गाडीचा जो स्पीड असतो गाडीचा वेग आपोआप कमी करावा लागतो डॉक्टर आपला ड्रायव्हरला नाही तर काय व्हायचं समजा तुमची गाडी इकडनं येते बघा समजा तुमची गाडी इकडनं अशी येते
जर तुम्ही स्पीड कमी केलं नाही, तर तुम्ही वळण न घेता कुठे जाणार? सरळ घाटातून खाली किंवा सरळ रस्त्याने तुम्ही इथून तुमचा काय होऊ शकतो? ॲक्सिडेंट होऊ शकतो. गाडी घसरू शकते. म्हणून इथे आल्यानंतर काय करावं लागतं त्याला? स्पीड कमी करावा लागतो. तुम्हाला माहीत असेल गोष्ट तुम्ही प्रवास केलेला आहे. स्पीड कमी करावा लागतो आणि त्याला काय करावं लागतं? वळण त्या वळणावर गाडी हळूच न्यावी लागते. बरोबर? पुढे त्याने विचारलंय, की वळण रस्त्यावर मोटारसायकल चालवत असताना सचिनने मोटारसायकल चालवा दिशा दोन्ही बदलल्यास काय परिणाम होईल? तर याची उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. पुढे उत्तर आहेत बघा. परत रिपीट करतो व्हॉट सचिन इज डूइंग ॲक्चुअली. सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. मोटर बाईकवर तुम्ही सुद्धा कधी मोटर बाईकने प्रवास केला असेल किंवा तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही बसला असाल मोटरसायकलवर. इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. नाऊ व्हॉट हॅपन्स? फर्स्ट, what will be the effect on the velocity of the motorcycle if the speed increases or decreases but the direction remains unchanged? दिशा बदलते का? नाही. Direction remains unchanged. दिशा बदलत नाही. Second, in case of a turning on the road, जर turning रोडला आली, will the velocity and the speed be same? स्पीड आणि velocity सेम असणार का? नो, इट वोंट बी सेम. इथे त्याला चेंज करावं लागणार आहे. अदरवाईज तो असा सरळ याच्या ठिकाणी येऊन काय त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. तो पुढे जाऊन एखाद्या गोष्टी धडकू शकतो किंवा घाट असेल तर उतरू शकतो. थर्ड इज गिवन इफ सचिन चेंजेस द डिरेक्शन वगैरे तर काय होईल बरं? पुढे बघू आपण. If on a turning Sachin changes the direction as well as the speed, then what happens? हे तुम्हाला काय मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला शिकायचं आहे. याचे आन्सर पण तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे. वी विल सी वन बाय वन. आता चाल बदलून दिशा तीच ठेवून, दिशा बदलून चाल तीच ठेवून आणि चाल व दिशा दोन्हींची आपण काय केली? अदलाबदल या ठिकाणी केली. तर तुम्हाला यामध्ये 2-3 गोष्टी पाहायला मिळतील बघा. बघा. हा जो वरचा प्रसंग आहे त्यातून आपल्याला काय कळेल? वरच्या प्रसंगात आपल्याला काय कळेल? पहिलं तर तुम्ही चाल बदलली, पण दिशा बदलली का? नाही. बघा ना, सरळ रस्ता आहे. हा रस्ता सरळ गेला एकदम. जर तुम्ही कधी बघितलं असेल सरळ रस्त्यावर ड्रायव्हरचा स्पीड वाढतो. लक्षात घ्या. तुम्हाला माहीत असेल. सरळ रस्त्यावर जेव्हा आपण जातो, बरोबर की नाही? बच्चा पार्टी तुम्ही सरळ रस्त्याने गेलात की नाही? सरळ रस्त्याने गेल्यानंतर काय होतं तुमचा ड्रायव्हरचा स्पीड वाढत असतो बघा. ड्रायव्हर आणि कारण रस्ता सरळ असतो. समोरचं सगळं नीट दिसत असतं ड्रायव्हर त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, चाल बदलते. एक तर स्पीड वाढतो किंवा मग कधी-कधी काय होतं समजा सरळ रस्त्यामध्ये ट्रॅफिक वगैरे स्पीड कमी होतो. हं. पण दिशा बदलते का? नाही. दिशा बदलते का आपली? नाही. डिरेक्शन चेंज होतं का? नाही. सगळ्यांकडे लक्ष पाहिजे हां. प्रज्ञा आहे का प्रज्ञा? प्रज्ञा होती ना? गेली वाटतं. तिचा नेटवर्क नाही गावाला. एनिवेज अजून श्रावणी आहे? ठीक आहे. श्रावणी एवढी अंधारात का बसली गं? श्रावणी, आरती, साहिल पाटील तुमच्या मोबाईलच्या ठीक आहे चला असू दे. दुसरं आपल्याला काय मिळालं? त्याने काय केलं दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिशा बदलली. पण चाल बदलली का? नाही. दिशा बदलली त्याने. बरोबर बऱ्याच वेळा का तुम्ही मोटरसायकल पाहिलं असेल, त्यांना बरोबर अंदाज असतो आणि दिशा बदलते, पण त्यांचा स्पीड बऱ्याच वेळा तेच असतो. तर तुम्ही जर एस-टी महामंडळाच्या बसने कधी गेला असाल, तर घाटामध्ये बघा एस-टी वाले सुद्धा घाटामध्ये त्याच वेगाने गाड्या चालवतात. थर्ड त्याने काय केलं, दोन्ही गोष्टी बदलल्या. चाल पण बदलली आणि दिशा सुद्धा बदलली. चाल बदलली, दिशा सुद्धा बदलली तुम्ही. या मोटर बाईक्स तुम्ही पाहिल्या असतील. त्या कधी अशा जातात, कधी अशा जातात. त्या त्या गाड्या तुम्ही पाहिल्या असतील टीव्हीमध्ये, राइट? So, what do we get from this? Changing the speed while keeping the direction same. Okay, speed change केला but direction is same. Changing the direction बदलली पण speed तोच ठेवला and changing the speed as well आणि दोन्ही change केला पण direction as well as speed, right? Now, always remember. काय remember ठेवायचं मला? काय लक्षात ठेवायचं बघा? Sorry. The first scientist to measure speed as the distance upon time was Galileo. कोण होता तो? Galileo. The speed of sound in dry air is 343.2 meter per second. लक्षात घ्या. Speed of the sound in dry air is 343.2 meter per second, while the speed of light is 3 into 10 raised to 8 meter per second. बरोबर अँड द स्पीड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ आपली पृथ्वी सुद्धा या स्पीडने फिरते कोणत्या स्पीडने 29,770 मीटर पर सेकंड खूप वेगळ्या स्पीड आहे परंतु आपल्याला तो स्पीड जाणवतो का नाही बघा परत सांगतो चालीचे मापन अंतराने काल हे कोणी केलं गॅलिलिओने कोणी केलं गॅलिलिओ कोणी केलं गॅलिलिओ
हवेतील ध्वनीची चाल किती आहे? 343.2 मीटर पर सेकंड आहे. तसेच प्रकाशाची चाल किती आहे? 3 गुणिले 10⁸ मीटर दर सेकंद. प्रकाश. म्हणून बघा प्रकाश पटकन आपल्याला येतो आणि त्यानंतर आपल्याला आवाज ऐकायला येतो. कारण प्रकाशाचा वेग कसा आहे? जास्त आहे. पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल. पृथ्वी सुद्धा जी फिरते, सूर्याभोवती फिरते, ती या स्पीडने फिरते. 29,770 मीटर. म्हणजे थोडक्यात एका सेकंदाला आपली पृथ्वी जवळ-जवळ 29.7 किलोमीटर फिरते. लक्षात घ्या. आपल्याला जाणवतं का पण? नाही. लक्षात घ्या. आपली पृथ्वी या वेगाने फिरत असते, परंतु हा वेग आपल्याला जाणवत नाही. कळलं? अशा अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत, ज्या गोष्टी आपल्याला जाणवत नाहीयेत. आपण हा शेवटचा पाठ घेऊया. एक रेषेस एक समान आणि रेषीय गती. हे तुम्ही ऑलरेडी लहानपणी पाहिलेलं लहानपणी म्हणजे तुम्ही इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 6वी, 7वी, 8वी तुम्हाला झालेलं आहे. एक रेषीय, एक समान आणि न एक समान. बरोबर? ठीक आहे. बघा. जर बघा, नीट लक्ष द्या. जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल, तर तिच्या गतीला काय म्हणतात? एकसमान गती असे म्हणतात. बरोबर म्हणजे इथून आपल्याला इथपर्यंत जायचंय. बरोबर इथून आपल्याला इथपर्यंत जायचंय. समजा आपलं हे कल्याण आहे आणि तुम्हाला जायचं आहे नाशिकला किंवा पुण्याला समजा. ठीक आहे. आता हे अंतर आहे 150 किलोमीटर. किती किलोमीटर आहे? 150 किलोमीटर. म्हणजे आपण याचे 3 भाग करूया. समजा आपण अंतर इथे करू 50 किलोमीटर. या ठिकाणी करू 50 किलोमीटर आणि 50 किलोमीटर. बरोबर? समजा एक आहे. कोण आहे समजा आता आहे एक अमर आहे समजा. या अमरने सुरुवात केली. तो कल्याणवरून निघाला. पहिले 50 किलोमीटर जायला त्याला 1 तास लागला. किती तास लागला? 1 तास. त्यानंतर दुसरे 50 किलोमीटर जायला त्याला अजून 1 तास लागला. किती तास लागला? 1 तास लागला. परत पुढचं 50 किलोमीटरला 1 तास लागला. म्हणजे तो 150 किलोमीटर अंतर गेला. किती किलोमीटर अंतर गेला? 150 किलोमीटर अंतर बरोबर गेला. पण त्याला किती वेळ लागला? 3 तास लागले. किती वेळ लागला? 3 तास लागले. म्हणजे त्याचा त्याचा जो वेग होता बघा, त्याची जी गती होती कशी होती? एकसमान होती. परत सांगतो तुम्हाला सगळ्यांना. त्याची गती कशी होती? एकसमान होती. ठीक आहे. पण समजा आपण जर अकबरचा विचार केला समजा. हं. या ठिकाणी दुसरं उदाहरण घेऊया अकबरचं. ठीक आहे. आपण घेऊया अकबर. आता हा जो अकबर आहे, समजा अकबरने सुद्धा तेच अंतर पार केलं. बघा इथून तो सेम अंतर गेला तो इथून. बघा तो पण नाशिकलाच गेला समजा. इथे आहे कल्याण बरोबर आणि या ठिकाणी आहे नाशिक आहे समजा. समजून घ्या एवढं काही कठीण नाही ते. या ठिकाणी कल्याण इथे नाशिक आहे. आता सेम आपण याचे 3 भाग करूया. या ठिकाणी 50 किलोमीटर आहे समजा. या ठिकाणी 50 किलोमीटर आहे आणि या ठिकाणी सुद्धा 50 किलोमीटर आहे. ठीक आहे. आता आता हा बघा, हा आता याला जर पहिले 50 किलोमीटर अंतर बघा पहिलं 50 किलोमीटर अंतर पार करायला समजा याला अर्धा तास लागला. म्हणजे तो फास्ट आला. ठीक आहे. नंतर त्याने काय केलं, पुढचे 50 किलोमीटर अंतर पार करायला थोडासा वेळ घेतला. म्हणजे किती घेतला त्याने? 1.5 तास घेतला. किती घेतला? 1.5 तास. घाट होता ना, घाट असल्यामुळे त्याने विचार केला चला हळू जावं, घाटाचं सौंदर्य पाहावं. हळू त्याने गाडी घेतली. आता झालं काय, उरलेलं 50 किलोमीटर त्याने पार करायला पण त्याने 1 तास लावला. मग आपण जर यांची बेरीज केली, बरं आपण जर बेरीज केली बघा. त्याने त्याने सुद्धा काय केलं 150 किलोमीटर त्याने अंतर पार केलं. बघा. ही अल्सो डिड 150 किलोमीटर. त्याने सुद्धा 150 किलोमीटर डिस्टन्स पार केलं. आणि त्याने टाईम किती घेतला? टाईम सुद्धा त्याने तेवढाच घेतला बघा. इथे हाल्फ आणि दीड किती झाले? 2 झाले. 2 + 1 3 झाले. त्याने पण 3 तास घेतले. बघा त्याने सुद्धा 3 तास घेतले. पण जर तुम्ही विचार केला तर किंवा नीट पाहिलं तर त्याचा जो स्पीड होता, 1 सेकंड हां. ओके. 1 सेकंड हां. हां. पण त्याचा जो स्पीड होता बघा, तो जो स्पीड होता त्याचा समान होता का? नाही होता बघा ना तो. तो पहिल्यांदा थोडा फास्ट गेला, नंतर स्लो झाला, नंतर परत थोडासा फास्ट झाला. मग त्याची जी गती असते ती कशी असते? त्याची गती कशी असते? नाईक समान असते. त्याची गती कशी असते तुम्हाला सांगू त्याची गती कशी असते? नाईक समान. बरोबर त्याची गती कशी असते? नाईक समान. तुम्ही बघा तुम्हाला एक साधं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. तुम्ही ट्रॅफिकमध्ये जा. ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना तुम्हाला माहिती असेल, कधी ट्रॅफिक जर आली,
कधी गाडी हळू जाते, कधी थोडी जोरात जाते, कधी थांबते, कधी काय त्याला म्हणतात ना एक समान गती. बरोबर? गर्दीच्या रस्त्यावरून जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला असा अनुभव येत असतो. खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला मी थोडंसं एक्झाम्पलने सांगितलं. परत सांगतो बघा स्पीड युनिफॉर्म स्पीड, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म अँड नॉन सांगितलं तुम्हाला. कळलं? युनिफॉर्म इज व्हॉट? परत सांगतो, रिपीट करतो. व्हॉट इज युनिफॉर्म? डिस्टन्स. डिस्टन्स सपोज परत आता समजा कल्याण आणि पुणे घेऊया. कल्याण आणि पुणे सेम डिस्टन्स आहे लक्षात ठेवा. कल्याण, पुणे, कल्याण, नाशिक ऑलमोस्ट सेम आहे 150 किलोमीटर. तर इफ वी डिव्हाइड इट, सो 50 किलोमीटर, देन 50 किलोमीटर, देन 50 किलोमीटर. सो अमर, अमर काय करतं? एका तासात 50 किलोमीटर गेला. देन सेकंड हाल्फ मध्ये परत 150 किलोमीटर 50 किलोमीटर नंतर 1 किलोमीटर. मग याचा जो स्पीड होता, तो स्पीड होता सेम होता. देन फॉर इट इज नोन ॲज युनिफॉर्म मोशन. मोशन कोणती आहे? युनिफॉर्म. पण समजा दुसरं कोण आहे? अकबर आहे. काय अकबर आहे समजा. अकबरने काय केलं? पहिलं डिस्टन्स अर्ध्या तासात पार केलं, हाल्फ एन अवर मध्ये. आणि नंतर त्याने थोडंसं आरामात गाडी चालवली. तो डिस्टन्स काय झालं? डिस्टन्स एवढंच आहे, परंतु त्याचा स्पीड चेंज झाला. दॅट इज नोन ॲज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. गेटिंग समजलंय? दॅट इज नोन ॲज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. समजतंय का? हां.